हॅलो. हॅलो, हा बोला की. हा मनोज पोद्दार बोलतोय, टायगर ग्रुप मधनं बोलतोय. हा हा त्या आजी पण तुमच्या पडल्या आहेत, त्याच्या दवाखान्यात घेऊन यायला लागलोय. बर बर, दवाखान्यात response घ्यायला नाही लागला ना केला. तुम्ही तिथं? हो, हो हो, तुम्ही तिथे आम्ही केव्हा येतो येणार आहे? येतो 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 बरंच पडलं. बरं बरं, या येतो लगेच. 5 मिनिटात येतो. हाताकडे लागले आणि ऍडमिट घ्या सांगू ना. काय ते? ट्रीटमेंट घ्या सांगू ना लगेच त्यासनी. हो हो, घ्या घ्या घ्या, ट्रीटमेंट घ्यायला सांगा. येतात 5 मिनिटात येतात. त्याची हो हो, चालते चालते. हा हा हा, ठीक. हा, ओके. हॅलो. हॅलो. हा, हा. डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर म्हटले ते हाड सरकलेलं आहे त्यांचं, फ्रॅक्चर झाले तिथं. बर. काय कोपरा निसटलेला आहे त्यांचा. हा हा. तो फ्रॅक्चर झालेला आहे आणि आता त्याला ते सगळं प्लास्टर वगैरे सगळं करावं लागणार, वाटलं तर ऑपरेशन पण करावं लागणार म्हणून सांगितलंय त्यांनी. बर. आपण कोण बोलतोय सर? मी मनोज पोद्दार बोलतोय, टायगर ग्रुप मधनं बोलतोय. ते म्हणजे टायगर ग्रुप. ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला तुम्ही तिथं होतात का? हो, तिथं आलो तुम्ही. बरं बरं. ते काय ते दोन मुलांचे. हा, बोला काय म्हणला? नाही नाही, मी त्यांची आता मगाशी फोन केलेला, त्यांची मुलगी बोलते मी. ऍक्सिडेंट बोला. झालं त्यांची मुलगी बोलते मी. हा. ते नव्हे, ते 2 मुलांनी म्हटलं आणून सोडले इथं. ऍक्च्युली नाही, मीच त्यांच्या होतो की. गाडीने धडक त्यांच्या नाही गाडीने दिली. कशी? माझी स्प्लेंडर गाडी होती, मी घेऊन आलतो की. तुम्ही पण आलेलं ना? मी आलतो की तिथं. ते नव्हे, आता ते एवढं सगळं झालंय म्हटल्यानंतर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजेत का नको मला तुम्ही नाही सांगा. काय सांगू तुम्हाला मी. त्या त्यांच्या ते पडल्यात गाडी, एकदम ब्रेक मारून चक्कर आली आणि त्या पडल्या खाली, असा विषय झालाय. अहो तसं नाही दादा, तिला तुम्हाला एक पोलीस सांगू. होते. मी एक सांगू का दादा तुम्हाला? हा, बोला की. आमची आई एवढी स्ट्रॉंग आहे की गाडीवर चक्कर येत असताना आम्ही ती घराच्या बाहेर पाठवेन का सांगा बरं तिला. तुम्ही मला एक सांगा, गाडी व्यवस्थित चालवत असताना अचानक चक्कर आली हेच नाही, तिला गाडीवर ज्यावेळेला पडली त्यावेळेला चक्कर आली. एक काम करा, ट्रॅफिक पोलिसांना विचारा तुम्ही, वाटलं ट्रॅफिक पोलीस होते. तिला चक्कर आली म्हणून पडली नाही, गाडीचा धक्का बसला म्हणून दादा पडली ती. तेच मी काय ऐकू मला आलो. मी शेवटला गेलो तिथं, जेव्हा यांचा ऍक्सिडेंट झाला की नाही त्यानंतर मी गेलो तर ट्रॅफिक पोलीस म्हणलं असं दवाखान्यात नाही म्हणलं इथं. तर थांबत गाडी बसून ठेवल्यात त्यांनी. तर माझ्यामध्ये दवाखान्यात नेला, मी माझ्या फोन तुम्हाला फोन लावला मी, जास्त म्हणलं त्यांचा नंबर द्या. होय लावला ते. तुमच्या आभारी फोन लावल्याबद्दल, त्याच्याबद्दल काय नाही. पण ज्याने ऍक्सिडेंट केला की नाही त्याने थोडी नुकसान भरपाई आम्हाला द्यायला पाहिजेत का नको सांगा. आता आईचा माझ्या जीव, आता आईची 81 वर्षाची आई आहे माझी. आता ती चालती फिरती हाय, आम्हाला माहित आहे, गाडीवर जाते अजून सुद्धा 80 वर्ष चालत असली गाडीवर फिरते. पण चक्कर वगैरे जर येत असेल तर आम्ही तिला घराच्या बाहेर पाठवून देणार नाही. आणि ती पण त्याची जाणार नाही. उत्तर तो आहे त्यांचं बरोबर आहे, पण ती स्ट्रॉंग आहे त्यामुळे गाडी चालू शकते. बस वगैरे काय नव्हती म्हणायचं. बाकीचं काय लागलं नाही तिला, मुक्का मार लागला काही ठिकाणी, पण हाताचा आता हाड जे आहे ते ह्या वयाचे होऊ नये त्या गोष्टी घडल्या. आता तिला सहन महिना झाल्या, ओरडत बसल्या अजून पण आजपर्यंत, इतकी रडा लागल्या. आता आम्हाला त्रास होतोय की नाही ह्या गोष्टींचा सांगा. खर्चाची गोष्ट ही वेगळीच आहे. हा, ज्या 2 मुलांनी ऍक्सिडेंट केला की नाही, ऍक्सिडेंट केला 2 मुलगा होता, ते एकच मुलगा गाडीत होता त्यो. मी बक्षिसाचा मदत करायला आलतो. मग त्या मुलांनी तिथं आणून सोडलं ना? मीच होतो यात. तो आणि दुसरा मुलगा गाडीत होता, ही माझी गाडी घेऊन आलतो. मग त्या मुलांनी थोडी तर काय नुकसान भरपाई द्यायला पाहिजे का नको मला सांगा दादा. आता इथं हॉस्पिटलमध्ये आमचा पूर्ण दिवस गेला, आता प्लास्टर घालणार ते. एक तर डॉक्टरांनी सांगितलं सिरियस पॉईंट आहे ना, भूल दिली तर पोटात जाऊन मृत्यू पण होऊ शकते, कारण त्यांचं वय जास्त आहे. काय त्या सगळ्या गोष्टी क्रिटिकल सांगितल्या. त्या मुलग्याचा नंबर घ्या, ते गाडीवाल्याचा. गाडीवाल्याचं का? नंबर घ्या. मोबाईल दे माझा मोबाईल. एक मिनिट. माझा मोबाईल दे. एकच मिनिट. मोबाईल दे. सांगा की. ठीक आहे. त्या मुलग्याला मी फोन लावून बोलणार आहे दादा. मी नव्हतो तिथं, जेव्हा जे त्या आजी बसलेल्या गाडीत त्या कसं करायचं मग दवाखान्यात नाही की म्हणलं पाहिजे, तर काय करायला म्हणलं तुम्ही. म्हणजे माझ्यामध्ये दवाखान्यात मी मॅडमचा फोन केला, दवाखान्यात घेऊन जाऊ का, ते घेऊन जावा म्हणून घेऊन गेलो मी दवाखान्यात. बरं. मी फोन लावतो त्यांना, तर मी फोन केला. चांगली गोष्ट आहे, निदान चौकशी तरी तुम्हीच केला. करतीच्या वयाच्या मनाने सोचत नाही, आभारी आहे तुमची. पण त्या मुलांनी फोन केला तरी त्यांनी उचलून आम्हाला नुकसान भरपाई त्यांनी द्यायला पाहिजे, कारण माझ्या आईची वय नाही आहे. ती मी बोलतो मी.